मी मगाशी येत होतो आणि माझ्याबरोबर ताईनो तुमच्याच गावातली, तुमच्याच मंडळातली, तुमच्याच त्या समितीतली मुलं माझ्यासोबत येत होती. ती येणारी सोबत मुलं बघितल्यावरती मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नेमके मावळे असतील तरी कसे, तर ते नक्कीच आष्टानगरीतल्या या तरुण पोरांसारखे असतील. आज आपण सगळेजण राजा शिवछत्रपती ऐकायला बसलाय. कुठल्याही गोष्टीचा सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, रुसलेल्यांचा, न रुसलेल्यांचा, न आलेल्यांचा, आलेल्यांचा आदर करून मी माझ्या विषयाकडे वळतो. महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आजही लढण्याची प्रेरणा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय पिढ्यानपिढ्यांना आजही लढण्याची प्रेरणा निर्माण करतोय. ज्या महाराजांना कधी पाहिलं नाही, ज्या महाराजांना कधी बघितलं नाही, तरी त्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. अष्टाकर विचार करा, साक्षात साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं काय होत असेल. राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. राजांचं नाव ऐकल्यावरती लढायची जिगर तुमच्या माझ्यामध्ये निर्माण होते. मग साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल, साक्षात ज्यांनी शिवरायांना बघितलं असेल, साक्षात ज्यांनी छत्रपती संभाजी राजांना याची देही याची डोळा मातीसाठी रक्ताचा अभिषेक घालून घेताना बघितलं असेल, त्या मावळ्यांचं नेमकं काय होत असेल. याच आष्टानगरीतली, तुमच्याच भागातली, तुमच्याच गावातली कैक पूर्वज लोक महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा होते. महाराज तुम्ही लढा, हे स्वराज्य आहे ना, हे स्वराज्य आपल्यासाठी आहे महाराज, माय माऊलीसाठी, गावलीसाठी, इथं बसल्या माऊलीच्या कपाळावरच्या कुंकुवासाठी आहे महाराज. महाराज तुम्ही लढा. इथली माणसं इथल्या माणसांना सांगत होती, ही माणसं मातीसाठी, मातृभूमीसाठी लढत होती. जननी जन्मभूमीश्च. जन्माला आल्यावरती इथल्या आई काय सांगायची, बाळा लवकर मोठा हो. का? त्या मातीसाठी, मातृभूमीसाठी तुला स्वतःचं बलिदान द्यायचंय, लवकर मोठा हो. ही माती काय सांगते आपल्या लेकराला, लवकर मोठा हो, मातीसाठी तुला लढायला तयार व्हायचंय. गोविंदा गोविंदा. तसं त्या विठ्ठलाला तो लोक म्हणतात रामकृष्ण हरी. कारण रामकृष्ण हरीच का म्हणलं जातं, अल्लाहू अकबर का म्हणलं जात नाही आपल्याकडे. रामकृष्ण का तुमच्याकडे म्हणतात, रामकृष्ण हरीच म्हणतात. का म्हणतात? रामकृष्ण हरी यासाठी म्हणतात कारण वारीची वाट सुखकर व्हावी. पण तुम्हाला माहिती आहे माऊलींनो, अनेक मायमाऊली बसले असतील, वारीला गेला असाल, आषाढी वारीला गेला असाल, तुकोबारा यांची पालखी निघते देहूवरनं, आळंदी मार्गे ती पंढरपूरला जाते, अनेक वाऱ्या केला असाल. पण माहितीये शिवरायांच्या इतिहासात वारीला असामान्य महत्व आहे. का हो? मुघलांच्या काळात हीच आषाढीची वारी जाणारी पंढरपूरला देहूवरनं तुकाराम महाराजांची वारी बंद पाडली. मुघलांनी वारीवरती आक्रमण केलं, वारी बंद झाली. एवढ्या वर्षाची परंपरा, संप्रदाय जोडून ठेवणारी परंपरा बंद झाली. मावळे गेले, शंभूराजे राजांना सांगते झाले, राजा काहीतरी करा. तुकाराम महाराजांचे वंशज शंभूराजांना म्हणतात, राजे काहीतरी करा. मुघलांनी वारी बंद केले, तुकाराम महाराजांची वारी बंद केले. संभाजीराजांच्या डोक्यात आलं,
ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी शिलेदार घडवले, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी या स्वराज्यासाठी पाईक निर्माण केले. पाईक म्हणजे काय? तर तुकाराम महाराजांनी कीर्तनातनं मावळे तयार केले. याचा संदर्भ काय? तानाजी मालुसरेंबरोबर एक व्यक्ती लढायला गेला होता, त्यांचं नाव शेलार. कत्तल केली आणि आळंदीपासून वडू मार्गे तुकाराम महाराजांची वारी वारकऱ्यांना संरक्षण देऊन धारकऱ्यांनी पंढरपूर पर्यंत पोहोचवली. वारीवरती सगळ्यात जास्त चालू करण्याचं प्रेम जर कुणी केलं असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय. त्या वारीला जात असताना आपण रामकृष्ण हरी म्हणतो. मध्यंतरी मी सांगितलं, माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. ताईनो, मला पण वाटलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवत चालत जायचं ठरवलं. आम्ही नीट निघालो. सगळे म्हणायची गोविंदा गोविंदा, लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा, सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा. तर कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो. मावशीला म्हणलं, मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली, अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 395 वर्ष झाली या महाराष्ट्राला एका राजानं स्वतःच्या रक्तमुद्रा बहाल करून, एका माणसानं माय माऊलींनो कपाळावरचं कुंकू शाबूत राहावं यासाठी अंगातनं मांसाचा लगदा कापूस बाहेर काढावा तसा काढून घेतला. त्यावेळी या मातीला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. पण 395 वर्षापूर्वी कैक लेखकांनी शिवराय शंभूराजा बदनाम केला आणि या मातीमध्ये बदनाम होत राहिला. त्या राजाला न्याय द्यायची वेळ आज कुठेतरी आली. 395 वर्षापूर्वी एक 12 वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यातनं या महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयतेचं काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरग म्हणतं, एकदा मला महाराजांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा, एकदा बघायचा आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो. तुला राजाला भेटायचं आहे? होय. अरे माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरात त्या डोंगरात पळत गेलं. पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पाय रक्तबंबाळ व्हायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? महाराजांना बघायचं आहे. गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, राजाला भेटायचं आहे. असं काय काम करतोस? काय नाही जी, गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. असं? मग लेका, आमच्या शिवाजी राजावरती एखादं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, तू रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि आमच्या राजावरती सुंदर असं गाणं लिहे, मग मला भेटायला ये. पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम. काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते आलं, सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय नव. ऐकव, त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर गाणं ऐकवलं. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले. ते गाणं आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवले. ते गाणं साक्षात छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. सेनापतीने त्या 12 वर्षाच्या पोराला धरलं, राजांच्या समोर येऊन उभा केलं. राजे, या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजे म्हणले, ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणते, राजांवरती गाणं लिहितं ना, इंद्र जबी जंब पर, पाड वसु वंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे, पौनवारी वाह पर, संबुरती नाह पर, जोसस बाह पर, रामद्विज राजे,
डावा द्रुमदृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कन्न झिमी कणस पर व्योमलेच्छ बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है. हे गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणाले कवी भूषण वाह इतकं सुंदर गाणं लिहिलात, बोला कवी भूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ. कवी भूषण लगीन हाय म्हणाले, महाराज आष्ट्याच्या नगरपालिकेस तेवढं बघा का जिल्हा परिषदला जागा सुटल्यात पोराला कुठं चिटकवताय का बघा. रक्त वेगळं होतं. खर तर कधी कधी मला प्रश्न पडतो ताईंनो, शिवाजी महाराजांच्या काळात बॅनर नव्हते खरंच बरं होतं. जर त्या काळात बॅनर असते तर काय झालं असतं. महाराजांनी अफजल खान मारलाय, यसाजी कंकनी खाली बॅनर लावला असता, महाराज अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पूर्वी मोबाईल नव्हते हे सुद्धा बरं आहे. नाहीतर त्या काळात जर मोबाईल असते, अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा चिंतेचा विषय आहे. ही साधनं आमच्या विजयाची साधनं आहेत की पराजयाची साधनात हा खऱ्या अर्थानं विषय आहे. महाराजांनी या कवीचा सत्कार कैक सोनं देऊन केला. जगातला पहिला राजा ज्यानं कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज.